नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेरीज सर्किटचे गुणधर्म. यामध्ये पहिला गुणधर्म जो सांगितला जातो तो म्हणजे सेरीज सर्किटमध्ये सर्व रोधातून वाहणारा करंट सारखाच असतो. म्हणजे करंट थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द सर्किट इज इक्वल. आता मी एक सेरीज सर्किट काढतो इथे. हे एक सेरीज सर्किट आहे. हा रोध R1 R2 आणि R3 हे तीन एकमेकाला सेरीजमध्ये जोडलेले आहेत आणि याला व्होल्टेज आपण दिलेला आहे V. आणि हे व्होल्टेज दिल्यानंतर या सर्किटमधून करंट वाहणार आहे I. तर हा करंट या रेजिस्टन्समधून जाणारा सुद्धा I एवढाच असेल, यामधून जाणारा सुद्धा I एवढाच असेल, यामधून जाणारा सुद्धा I एवढाच असेल आणि इथं परत फिरून येणारा करंट हा सुद्धा I एवढाच असेल. ओके, म्हणजे सर्व पार्टमधून वाहणारा करंट सारखाच आहे. आता हे असं का घडतं याचं एक छोटंसं व्यवहारातलं उदाहरण मी तुम्हाला देतो आणि त्याच्यावरूनही तुम्हाला कळेल की असा रोध. आता हा समजा 100 ओमचा रेजिस्टन्स आहे, हा समजा 10 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि हा समजा 1 ओमचा रेजिस्टन्स आहे. तर आपण असं म्हणू शकत नाही की 100 ओमचा आहे म्हणजे जास्त विरोध करणारा, म्हणजे ह्याच्यातून जाणारा करंट कमी आणि ह्याच्यातून जाणारा त्याच्यापेक्षा जरा जास्त येईल आणि ह्याच्यातून जाणारा त्याच्यापेक्षा जास्त येईल कारण याचा ओम्स कमी आहे म्हणून. तर तसं घडत नाही. प्रत्यक्षात मात्र प्रॅक्टिकली कसं घडतं तर 100 ओम्स असू दे, 10 ओम्स असू दे किंवा 1 ओम्स असू दे, हे तिघही एकत्रितपणे या व्होल्टेजला विरोध करत असतात. त्यामुळे एकत्रितपणे त्याला जेवढा विरोध झालेला आहे तेवढ्या प्रमाणात करंट या सर्किटमधून वाहतो आणि त्यामुळं या प्रत्येक रोधातून जाणारा करंट सारखाच असतो. समजा ही एक ट्रॉली आहे आणि या ट्रॉलीला आपण इकडून पुश करणार आहोत आणि हिची मुवमेंट होणार आहे, म्हणजे ही हलणार आहे, विचलित होणार आहे. ओके, समजा याच्यावर मी कुठल्याही प्रकारचं बल दिलेलं नाही, कुठले वजन इथं ठेवलेलं नाही. या केसमध्ये काय होईल तर ही ट्रॉली उदाहरणार्थ समजूया आपण 1 मीटर पर मिनिट किंवा पर सेकंड्स म्हणूया, पर सेकंड्स या वेगानं धावते. एका सेकंदामध्ये 1 मीटरनं जाते. आता मी काय करतो तर याच्यावर काही वजन ठेवतो. आता मी समजा याच्यावर 10 किलोचं वजन ठेवलं इथं. ओके, हे 10 kg. आता 10 kg वजन ठेवलं तर काय होईल, याच्यावर या गतीला रोध वाढला आणि या रोध वाढला. आता ही 1 मीटर पर सेकंड या वेगाने तर धावणार नाही. तुम्ही बल तर तेवढंच लावलेलं आहे, फोर्स आपला सेम आहे, हा फोर्स तेवढाच आहे आणि याचा वेग म्हणजे आपण करंट समजूया आणि हा फोर्स म्हणजे व्होल्टेज समजूया आणि हे जे वजन ठेवतोय आपण ते रेजिस्टन्स समजूया. आपण 10K वजन ठेवलेलं आहे. 10K वजन ठेवल्याबरोबर ही समजा जी गाडी आहे, ट्रॉली आहे, ही आपण समजू की 10 सेंटीमीटर पर सेकंड्स या वेगानं पळायला लागेल. म्हणजे काय झालं तर याचं आता जो वेग आहे, स्पीड आहे, ते कमी झालेलं आहे. ओके, आता याच्यावर मी ॲडिशनल आणखी एक वजन टाकलं. आता समजा हे मी 1 kgचं टाकलं. आता 1 kgचं टाकल्यानंतर काय होतंय तर हे जे 10 सेंटीमीटर पर सेकंड्स आहे, आता समजूया आपण 8 सेंटीमीटर पर सेकंडनं हे ट्रॉली धावणार आहे. ओके, अजून याच्यामध्ये 100 ग्रॅम जर टाकलं वजन, बरोबर, म्हणजे याच्यापेक्षा मी कमी टाकत जातोय. आता काय होईल समजा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण घेतो हे आकडे 7 सेंटीमीटर पर सेकंड या वेगानं ती धावणार आहे. म्हणजेच ज्या वेळेला आपण आता जर आपण हे पुन्हा लोड तसाच कमी करत गेलो तर काय होणार आहे, लोड कमी करत गेलो तर हा वेग वाढणार आहे. ओके, आता ज्या वेळेला 10 kg टाकणार नाही आणि 1 kg टाकणार नाही त्यावेळेला काय होईल, 7 सेंटीमीटरनं धावणार आहे का नाही, निश्चितपणे जास्त प्रमाणात तिचा वेग असेल. फक्त 100 ग्रॅम टाकलं तर, फक्त 1 kg टाकलं तर त्याच्यापेक्षा थोडा कमी होईल आणि 10 kg टाकलं तर जास्त होईल. पण तिघांचा इफेक्टिव्ह म्हटलं तर हा वेग झालेला आहे 7 सेंटीमीटर पर सेकंड या वेगानं ही धावते. म्हणजे तिघांचं एकत्रितपणे विरोध या फोर्सला होतोय आणि त्यामुळं तो वेग कमी होतोय. ओके, मग करंटचं पण असंच आहे. सिरीज सर्किटमध्ये आपण जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक रोध असला तर जास्त ओमचा असेल तर तो करंट कमी करणार आहे जास्त प्रमाणात आणि दुसरा टाकला तो आणखी कमी करेल आणि तिसरा टाकल्यानंतर तो आणखी कमी करेल. म्हणजे तिघांचा इफेक्टिव्ह विरोध या फोर्सला होणार आहे आणि त्यामुळे या ट्रॉलीचा वेग कमी होणार आहे. तसंच इथं याच्यात घडतं या सिरीज सर्किटमध्ये सुद्धा
आपण 100 ओमचा टाकला, 10 ओमचा टाकला आणि 1 ओमचा टाकला, तर तिघांचा इफेक्टिव्ह जो काही विरोध आहे, आणि इथं एक गोष्ट सहजपणे स्पष्ट होईल की विरोध किती होतोय, तर 100 अधिक 10 अधिक 1 म्हणजे 111 ओम्स एवढा विरोध होणार आहे. हा पुढचा एक रूल आहे, तो पण मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकलाय. तर असा एकत्रित विरोध याला होणार आहे आणि त्यामुळे तो एकत्रित पणे विरोध झाला आहे, त्या प्रमाणातच करंट या प्रत्येक रोधातून वाहणार आहे. ओके, म्हणजे या ट्रॉलीचं पण पहा की ज्या वेळेला तुम्ही हे तिन्ही वजन टाकताय त्यावेळेला या 10 kgचं स्पीडसुद्धा 7 सेंटीमीटर असेल पर सेकंड, या 1 kgचं सुद्धा तेच असेल आणि 100चं सुद्धा तेच असेल. फक्त इंडिपेंडंट जर तुम्ही टाकलेत तर मात्र 10 kg एकटाच टाकला तर आपला 10 सेंटीमीटरनं जातोय, म्हणजे हे दोन नसतील तर. ओके, तसंच 100 ग्रॅमचा फक्त टाकला तर कदाचित याचा वेग समजा म्हणूया की 50 सेंटीमीटर पर सेकंड या स्पीडनं तो पळेल, फक्त हा टाकला तर. ओके, आणि हे दोन्ही नसतील तर. परंतु ज्यावेळेला आपण एकत्रितपणे टाकतो त्यावेळेला आता हा एकटा असताना 50 सेंटीमीटर पर सेकंडनं पळणार आहे, मान्य आहे. परंतु तो ज्या वेळेला याच्या बरोबर आहे त्यावेळेला याचा एकत्रित परिणाम होतो आणि त्यामुळे तो सुद्धा आता ह्याच्यात ठेवल्यानंतर हा 100 ग्रॅम ठेवला तर तो सुद्धा 7 सेंटीमीटर पर सेकंड या वेगानंच जाणार आहे. म्हणजे हा कमी वजनाचा आहे म्हणजे जास्त वेगानं जायला पाहिजे हा असं होत नाही. तर या तिघांचा एकत्रित इफेक्ट होतो आणि त्यामुळं काय होणार आहे तर सर्व वजनांचा वेग सारखाच आहे. तसंच सर्व वजनांचा वेग सारखाच आहे म्हणतानाच आपल्याला इथं या आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये असं म्हणता येईल की सर्व रोधातून जाणारा करंट हा सारखाच असेल. म्हणजे याच्यामधून जे इलेक्ट्रॉन्स वाहत आहेत, ओके, तर यांच्या प्रवाहाला आपण करंट म्हणणार आहे. आणि ज्या वेळेला या तिघांचा एकत्रित परिणाम या इलेक्ट्रॉनवर होणार आहे त्यावेळी एकत्रितपणे परिणाम झाल्यामुळे या इलेक्ट्रॉनचा वेग कमी होणार आहे आणि त्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर सेकंड म्हणजे करंट आहे. त्यामुळे एकत्रितपणे विरोध या इलेक्ट्रॉनना तिघांचाही झाल्यामुळे तिघातूनही जाणारा इलेक्ट्रॉन असणार आहे, त्याचा वेग हा सारखाच असणार आहे. ओके, म्हणजेच करंट सारखाच असणार आहे. हे उदाहरणासाठी मी तुम्हाला या ट्रॉलीचं दिलेलं आहे. ओके, आता आपण वळूया दुसऱ्या नियमाकडे किंवा गुणधर्माकडे. दुसरा गुणधर्म आहे सेरीज सर्किटचा, जो आत्ताच आपण सांगितलेलाच आहे की सेरीज जोडणीतील सर्व रोधांची बेरीज म्हणजे त्या सर्किटचा एकूण रोध होय. म्हणजे सेरीज सर्किटमध्ये जेवढे तुम्ही कंपोनंट जोडलेले असतील, जेवढे घटक जोडलेले असतील, त्यांचा एकत्रितपणे परिणाम जो आहे तो त्या म्हणजे विरोध जो आहे तो त्या व्होल्टेजला होत असतो. त्यामुळं सर्किटचा रोध काय असं विचारलं तर त्या सर्किटमध्ये जेवढे कंपोनंट जोडले असतील त्या सर्वांची बेरीज असा आहे. ओके, आता आपण सर्किट काढून बघूया. इथं पहा हे सेरीज सर्किट दर्शवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये 3 रोध आहेत, R1, R2, R3. आणि आता आपण एक्सप्लेन केल्याप्रमाणे आधीच्या गुणधर्मासाठी की हे तिघं मिळून एकत्रितपणे विरोध करतायत आणि तो तिघांचा एकत्रित विरोध म्हणजेच या सर्किटचा एकूण विरोध होय. म्हणजे एकूण विरोध जर आपण आर टी असं मानला, म्हणजे टोटल या अर्थानं टी घेतला, तर आर टी बरोबर R1 प्लस R2 प्लस R3 असा असेल. ओके, म्हणजे एकत्रितपणे विरोध केला जातो आणि याच्यासाठी हा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे सेरीजमध्ये आपल्याला एक कॅज्युअली असं लक्षात ठेवावं लागेल की सेरीजमध्ये कंपोनंट जोडले किंवा रेजिस्टर जोडले तर त्याचा रोध वाढतो. ओके, हा एक गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. आणि हा बेरजे एवढा असतो, हा पुढचा भाग झाला. पण आपल्याला वाढ होते का कमी होते हे कळायचं असेल तर पहिलं लक्षात ठेवायचं की सेरीजमध्ये रेजिस्टन्स वाढतो. हे साधं गणित आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता हे मी तुम्हाला सोडवून दाखवतो पाहिजे तर. इथं दिलेलं व्होल्टेज आहे ते व्ही आहे आणि यामुळे काय झालेलं आहे, याच्यातून करंट फ्लो झाला की याच्या 2 टोकामध्ये व्होल्टेज निर्माण होणार आहे ते म्हणजे V1, याच्या 2 टोकामध्ये होणार आहे ते V2 आणि याच्या 2 टोकामध्ये होणार आहे ते V3 आहे. ओके, तर आपल्याला असंही म्हणता येईल की R1 म्हणजे काय, किंवा तुम्ही इथं जर असं घेतलं की हे दिलेलं व्होल्टेज जे आहे ते या 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. म्हणजेच आपल्याला असंही म्हणता येईल की दिलेलं व्होल्टेज बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 आहे.
बरोबर, कारण हेच व्होल्टेज विभागून यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आता व्ही म्हणजे काय असणार आहे, आता इथं आपल्याला जर व्हॅल्यू पुटअप करायचं झालं तर व्ही वन म्हणजे हे व्होल्टेज म्हणजे याच्यातून जाणारा करंट गुणिले हा रेजिस्टन्स, म्हणजे करंट आहे आय आणि गुणिले आर वन. इथं घेतला करंट तोच आहे आय आणि रेजिस्टन्स आहे आर टू, आणि इथं करंट आहे तोच आय आणि रेजिस्टन्स आहे आर थ्री. आणि एकूण आपल्याला रेजिस्टन्स जो काढायचा आहे तो सुद्धा इथं व्हीची रिप्लेसमेंट आपल्याला अशी करता येईल की एकूण करंट आहे तो आय आणि एकूण रेजिस्टन्स आहे तो आर टी. असं जर घेतलं, आता ह्याच्यातून आय जर कॉमन घेतला आपण बाजूला, तर कंसामध्ये राहणार आहे आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री, आणि इकडं असणार आहे आय इंटू आर टी. आता इथं जर पाहिलं तर हे आयला आय कॅन्सल झालं, तर फॉर्म्युला आपला तयार झाला आर टी इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. म्हणजे इथं आपण सांगू शकतो की सेरीज सर्किटचा एकूण रेजिस्टन्स म्हणजेच त्या सर्किटमध्ये जोडलेल्या सर्व घटकांच्या रेजिस्टन्सची बेरीज होय. सिरीज सर्किटचा तिसरा जो नियम आहे तो म्हणजे सिरीज सर्किटमधील प्रत्येक रोधाच्या दोन टोकातील व्होल्टेजची बेरीज जर केली तर ही त्या सर्किटला दिलेल्या व्होल्टेजच्या बेरजे एवढी असते. सम ऑफ ऑल आयर ड्रॉप्स अक्रॉस ऑल रेजिस्टर्स इज इक्वल टू द अप्लाइड व्होल्टेज टू द सिरीज सर्किट. आता इथं आपलं काय घडतंय पहा, सिरीज सर्किट आहे, हे सिरीज सर्किट आहे, याच्यातून हा करंट वाहिला, इथं व्होल्टेज ड्रॉप निर्माण झालेला आहे, तो व्ही वन याच्यामध्ये झालेला आहे व्ही टू आणि याच्यामध्ये झालेला आहे व्ही थ्री. आणि आपला हा रूल काय सांगतोय तर व्ही इज इक्वल टू व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री. आता याच्यात अजून एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करेन आणि ती म्हणजे की या व्होल्टेजची पोलॅरिटी. तर इथं सिरीज सर्किटमध्ये इथलं व्होल्टेज पॉझिटिव्ह असेल तर या बाजूचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असणार आहे, या बाजूचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असेल आणि या बाजूचं व्होल्टेज कमी झालेलं असेल म्हणजे निगेटिव्ह म्हणायचं. आणि या दोन टोकातलं याच पॉईंटवर आपण आलेलो आहे आणि या दोन मधला आता जर पाहणार असू तर त्यावेळेला हे पॉझिटिव्ह असेल आणि हे निगेटिव्ह असेल. आणि ज्यावेळेला आपण या दोघांमधलं व्होल्टेज मोजणार असू त्यावेळेला इथं पॉझिटिव्ह टोक मल्टीमीटरचं कनेक्ट करायचं आणि इथं निगेटिव्ह करायचं. लक्षात, अशी ही पोलॅरिटी असते. म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे उतरत्या क्रमानं हे व्होल्टेज जाणार आहे. त्यामुळे इथं व्होल्टेज पहिल्यांदा हायर इथं असेल, त्याच्यापेक्षा लोअर इथं, त्याच्यापेक्षा लोअर इथं आणि त्याच्यापेक्षा लोअर इथं असणार आहे. तुम्ही विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड व्होल्टेज मोजणार असाल तर इथं एक प्रूफ लावा मल्टीमीटरची आणि इथं लावा, तुम्हाला सप्लाय व्होल्टेज एवढं मिळेल. नंतर इथं तुम्ही टच केलं तर सप्लाय व्होल्टेजमधून हे दोन वजा होऊन तेवढं व्होल्टेज येणार आहे. ओके, सप्लाय व्होल्टेज मायनस याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि ते व्होल्टेज तुम्हाला इथं मिळणार आहे, म्हणजे या दोघातलं मिळेल. आणि इथं टच केलं तर हे दोन सोडले जातील आणि याच्या दोन टोका या रेजिस्टरच्या दोन टोकातलं मिळेल. अशा पद्धतीनं तुम्हाला व्होल्टेज आणि इंडिव्हिज्युअल मोजायचं असेल जसं व्ही वन व्ही टू व्ही थ्री आहे तर मल्टीमीटर तुम्हाला हे जे आहे मल्टीमीटर तुमचं, तर ते मल्टीमीटर आपल्याला या दोन टोकाला असं इथं जोडावं लागेल. ओके, इथं जोडलं तर हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह असं असेल. इथं जोडलं या दोन टोकामध्ये तर हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह असेल. आणि याचं मोजायचं असेल तर हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह असेल. ओके, अशा पद्धतीनं व्होल्टेज पोलॅरिटी आपल्याला सिरीज सर्किटची असेल. आता पाहूया चौथा गुणधर्म किंवा चौथी कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामध्ये प्रत्येक रोधात खर्च झालेली विद्युत शक्तीची बेरीज म्हणजे सर्किटने खर्च केलेली एकूण विद्युत शक्ती होय. आता आपल्याला एखादं सर्किट घेतलेलं आहे आणि त्या सर्किट किती इलेक्ट्रिसिटी खर्च करते किंवा वापरते हे आपल्याला काढायचं असेल तर इंडिव्हिज्युअली आपण प्रत्येक घटकानं किती पॉवर खर्च केलेली आहे ते काढलं आणि त्याची बेरीज केली तरी तुम्हाला ती एकूण त्या सर्किटनं कन्झ्युम केलेल्या पॉवर एवढीच येणार आहे. म्हणजे समजा आपण जे सर्किट घेतलेलं आहे सिरीज सर्किट, आता हे सिरीज सर्किट आहे, या प्रत्येक रोधातून आय हा करंट वाहतोय आणि आर वन हे रेजिस्टन्स आहे. आणि समजा इथं व्होल्टेज ड्रॉपसुद्धा तुमच्याकडे मिळत असतील व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री असे. तर दोन फॉर्म्युले आपल्या पुढे आहेत पॉवरसाठी. पॉवर पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हा एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो, किंवा पॉवर पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर हा पण फॉर्म्युला आपण वापरू शकतो. म्हणजे या रोधानं खर्च केलेली पॉवर जर काढायची असेल तुम्हाला तर तुम्ही या सूत्रानुसार काढू शकता की व्ही वन इंटू आय
अशी एवढी पॉवर P1 ही यानं खर्च केलेली असेल. P2 पॉवर दुसऱ्या रेजिस्टरनं खर्च केलेली असेल, ती किती असणार आहे, तर V2 इंटू आय. आणि तिसऱ्या रेजिस्टरनं खर्च केलेली पॉवर असेल ती P3 म्हणजे V3 इंटू आय. एवढी पॉवर त्यानं खर्च केलेली असेल. किंवा करंटच्या स्वरूपात जर तुम्हाला पाहिजे असेल P1, P2 आणि P3, तर ते सुद्धा आपल्याला काढता येईल. कारण आय स्क्वेअर आपला समानच असणार आहे. आय स्क्वेअर इंटू R1, आय स्क्वेअर इंटू R2 आणि आय स्क्वेअर इंटू R3 एवढी पॉवर प्रत्येक रोधामध्ये खर्च झालेली असेल. हे दोन्ही फॉर्म्युले फक्त वेगळे आहेत, पॉवर तेवढीच येणार आहे. आणि मग एकूण पॉवर या सर्किटनं किती खर्च केली तर P समजा, तर मग Pचं फॉर्म्युला काय येणार आहे, तर P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 असं येणार आहे. म्हणजेच सर्किटनं खर्च केलेली एकूण पॉवर PT म्हणूया आपण पाहिजे तर. PT बरोबर P1 अधिक P2 अधिक P3 म्हणजे प्रत्येक रोधाने किंवा घटकाने खर्च केलेली पॉवर, असा हा गुणधर्म आहे. आता आपण सिरीज सर्किटचे गुणधर्म पाहिले. आता पाहूया की सिरीज सर्किट असेल तर त्याच्यात नक्की कोणते फॉल्ट होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये एखादा घटक शॉर्ट होऊ शकतो किंवा एखादी वायर घटक शॉर्ट होऊ शकतो, हा एक भाग झाला. किंवा एखादा घटक ओपन होऊ शकतो किंवा एखादी वायर ओपन होऊ शकते. ओके, तर अशा पद्धतीनं हा पहिला फॉल्ट आपण तुम्हाला इथं समजावून सांगतोय की सिरीज सर्किटमधील एखादा घटक ओपन झाल्यास त्या सर्किटवर त्याचा काय परिणाम होईल हा आपल्याला पाहायचा आहे इथं. आता मी इथं सर्किट काढलेलं आहे पहा, की 3 लॅम्प्स घेतलेले आहेत L1, L2, L3 आणि त्याला मी 9 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. 3 व्होल्टचे हे बल्ब आहेत. आणि इथं हे सर्किट अशा पद्धतीनं आपण जोडलं तर काय होणार आहे, हे लॅम्प ऑन होणार आहेत म्हणजे ते प्रकाश बाहेर फेकणार आहेत. ओके, आता जर यापैकी एखादी फिलामेंट खराब झाली म्हणजे हा बल्ब गेला, हा गेला किंवा हा गेला तर काय होईल, हा एक भाग येईल. किंवा एखादी वायरच ओपन झाली तर काय होईल. आता एखादा घटक ओपन झाला तर काय होईल पहा, की हा बल्ब गेला समजूया आपण. ओके, हा बल्ब गेला आता इथला, तर काय घडेल पहा, की हे पॉझिटिव्ह टोक आहे, हे पॉझिटिव्ह टोक आहे, हे निगेटिव्ह टोक आहे. या पॉझिटिव्ह टोकाकडून समजा करंट असा जातोय समजूया आपण. ओके, तो इथंपर्यंत आला. प्रत्यक्षात करंट कधी वाहतो तर महत्त्वाचं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मिळाला तर इथं समजा हे पोटेन्शियल आहे, तर हे पोटेन्शियल तुम्ही इथं तुम्हाला सेन्स होईल एक बार विथ रिस्पेक्ट टू नेगेटिव्ह धरलं तर, आलं लक्षात. परंतु करंट वाहील का तर वाहणार नाही. म्हणजे या बल्बमधून पण करंट नसणार आहे, या बल्बमधून पण नसणार आहे. हे ओपन असेल तर करंट केव्हा वाहतो, ज्यावेळेला पोटेन्शियल डिफरन्स असेल तर. आता इथं काय घडलेलं आहे, हे निगेटिव्ह टोक जे आहे ते याला जोडलं गेलेलं नाही. आणि याला जर जोडलं गेलं नसेल, इथं ओपन झालेलं आहे आणि ओपन झालं तर याला एकच पोटेन्शियल पॉईंट मिळाला आहे, दुसरा पोटेन्शियल पॉईंट मिळालाच नाही. आणि त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाला नाही, तर त्याच्या इतर 2 बल्बमध्ये सुद्धा प्रकाश निर्माण होणार नाही, तो प्रकाश उत्सर्जित करणार नाही, कारण याला व्होल्टेज मिळत नाही. ओके, तर सिरीज सर्किटमध्ये एखादा पार्ट जरी ओपन झाला, आपण L3चं उदाहरण घेतलं, तसं L2चं घेतलं किंवा L1 घेतलं किंवा एखादी वायर जरी इथली कट करून पाहिलं तरी देखील तुमच्या लक्षात येईल की सिरीज सर्किटमध्ये एखादा पार्ट जर ओपन झाला तर त्या सर्किटचा करंट महत्त्वाचं म्हणजे 0 होतो, करंट 0 होतो. आणि एक प्रश्न तुम्हाला इथं मला विचारायचा आहे की जे ओपन होतं त्या ओपनच्या 2 टोकामध्ये व्होल्टेज काय असेल. म्हणजे मल्टीमीटर जर तुम्ही घेतलं हा व्होल्टेज मोजण्यासाठी, तर मला विचारायचं आहे की हे टोक ओपन आहे आणि हे टोक ओपन आहे, तर या 2 टोकाच्या दरम्यान जर बघितलं तर व्होल्टेज किती मिळेल, हा एक प्रश्न असेल. तर इथं पहा की याला काहीतरी रेजिस्टन्स आहे, परंतु हा ओपन जो भाग आहे याला इन्फिनिटी रेजिस्टन्स आहे, त्यामुळे इथं रेजिस्टन्स जास्त आहे. त्यामुळं हे जे दिलेलं व्होल्टेज जे आहे ते सगळेच्या सगळं जास्त रेजिस्टन्सच्या अक्रॉस ॲपियर होणार आहे. कारण या मल्टीमीटर तुम्ही वापरणार त्यावेळी मल्टीमीटरमधून स्मॉल अमाऊंट ऑफ करंट वाहतो आणि त्यामुळे तिथं PD डेव्हलप होणार आहे आणि ते हे व्होल्टेज रीड करणार आहे. त्यामुळे हे मल्टीमीटर रीड करेल 9 व्होल्ट एवढं, आलं लक्षात. त्यामुळे ओपनच्या अक्रॉस जेवढं अप्लाइड व्होल्टेज आहे तेवढं इथं ॲपियर होतं, हे लक्षात ठेवा नेहमी. की सर्किट ओपन झालं तर त्या ओपनच्या 2 टोकामध्ये सप्लाय व्होल्टेज एवढं व्होल्टेज तिथं तुम्हाला मिळेल. आणि या 2 टोकांमध्ये जर तुम्ही चेक करायला गेलात तर व्होल्टेज 0 व्होल्ट मिळेल. याच्या 2 टोकामध्ये जरी बघितलं तरी ते 0 व्होल्ट मिळेल आणि ओपनच्या 2 टोकामध्ये व्होल्टेज तुम्हाला 9 व्होल्ट मिळेल,
अशा पद्धतीनं ओपन सर्किट कुठं झालेलं आहे का हे सिरीज सर्किट तुम्हाला चेक करायचं असेल तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि सर्किटचा करंट मोजला तुम्ही इथं ॲमीटर टाकून तर देखील तुम्हाला कळेल की करंट शून्य झालेला असेल. म्हणजे सर्किटच्या कुठल्याही पार्टमध्ये तुम्ही मोजायला गेलात करंट तरी तो काय असणार आहे, शून्य असणार आहे. ओके, आता वळूया आपण पुढच्या फॉल्टच्याकडे. पुढचा फॉल्ट आहे की सेरीज सर्किटमध्ये एखादा घटक शॉर्ट झाला तर काय होईल. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ शॉर्ट इन सेरीज सर्किट. आता पहा हे एक सेरीज सर्किट आहे आणि याच्यामध्ये आपण समजूया की एखादा बल्ब शॉर्ट झाला म्हणजे हे टोक त्याचं आणि हे टोक एकत्र जोडलं गेलं अशा पद्धतीनं. आता इथं जर अशा पद्धतीने शॉर्ट झाला तर शॉर्ट याचा अर्थ ही वायरचा तुकडा आला हा आणि याचा रेजिस्टन्स शून्य असणार आहे आणि शून्य असेल तर याच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे ते शून्य होणार आहे. म्हणजे या दोन टोकातलं व्होल्टेज शून्य होईल आणि हे व्होल्टेज जर शून्य झालं तर हे 9 व्होल्ट दिलेलं आहे ते या दोघांमध्ये विभागलं जाणार आहे. म्हणजे इथं आता 3 व्होल्ट पहिल्यांदा होतं तिघांमध्ये समान पद्धतीनं. आता काय होईल, हे जर शून्य झालं तर उरलेलं हे 9 व्होल्ट आहे ते 9च्या 9 व्होल्ट या दोघांमध्ये म्हणजे 4.5 अशा पद्धतीनं विभागलं जाणार आहे. आता हे व्होल्टेज या बल्बच्या दोन टोकातलं वाढलं आणि या बल्बच्या दोन टोकातलं सुद्धा व्होल्टेज वाढलं आणि व्होल्टेज वाढलं याचा रेजिस्टन्स फिलामेंटचा आहे तोच होता म्हटल्यानंतर याच्यातून वाहणारा करंट वाढणार आहे. म्हणजे हा बल्ब जास्त तीव्रतेने पेटेल किंवा एखाद्या वेळेला त्याला 3 व्होल्टचा कॅपॅसिटीचा बल्ब असेल आणि 4.5 व्होल्ट मिळालं तर तो पण फ्यूज आउट होऊ शकेल म्हणजे जळू शकेल. ओके, तर अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या सेरीज सर्किटमध्ये शॉर्ट केलं जातं त्यावेळेला त्या सर्किटचा करंट वाढतो म्हणजे आय इन्क्रीज होतो. आता इथं बघा काय झालं तर हे शॉर्ट झाल्यामुळे हे व्होल्टेज याच्यामध्ये विभागलं गेलं आणि हे व्होल्टेज वाढलं. आता रेजिस्टन्स तोच आहे, व्होल्टेज वाढलं म्हणून ओहमच्या नियमानुसार आपण जर पाहिलं आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर घेतला आपण, बरोबर नाही. आता व्ही वाढला म्हटल्यानंतर आर तोच राहिला तर आय वाढला म्हणजे व्ही वाढला तर आय वाढणारच आहे. ओके, आणि त्यामुळं आय वाढतो. म्हणजे आपल्याला सिरीज सर्किटबद्दल शॉर्ट झालं तर हे लक्षात ठेवायचं आहे की शॉर्ट झाल्यानंतर इतर घटकांचा करंट वाढेल आणि ते सुद्धा डॅमेज होण्याची शक्यता असेल जर त्यांची रॅटिंग कमी जास्त असतील तर. ओके, अशा पद्धतीनं सेरीज आणि सेरीज सर्किटमध्ये ओपन झालं तर काय घडेल आणि शॉर्ट झालं तर काय घडेल हे दोन फॉल्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता वळूया आपण एखादं एक्झाम्पल घेऊया ॲप्लिकेशन. तर सेरीज सर्किट नक्की कुठं वापरलं जातं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आपण गणपती दिवाळीच्या कालावधीमध्ये ज्या काय माळा पाहतो, इलेक्ट्रिक सर्किट्स पाहतो लावलेली असतात, याच्यामध्ये सेरीज सर्किटचाच वापर केलेला असतो. LED बल्ब जे आहेत जे साधारणतः 2 व्होल्ट 3 व्होल्ट किंवा 4 व्होल्टचे असतात. ओके, किंवा जे फिलामेंटचे बल्ब असतात ते 6 व्होल्टचे वगैरे असतात. तर या 6 व्होल्टचे बल्ब तुमच्याकडे असतील समजा आणि आपल्याला 230 व्होल्ट वर चालणारी इलेक्ट्रिक माळ तयार करायची असेल तर ती कशी तयार करता येईल याचा आपण इथं विचार करूया. आता इथं पहा की 230 व्होल्टवर चालायचे तर हे 230 व्होल्ट आहे ते कमी जास्त पण होऊ शकतं आणि त्यामुळं जर वाढलं तर 250 पर्यंत जाईल, 250 जाईल. आपण टेंटेटिव्ह हे व्होल्टेज 300कडे धरायला हरकत नाही की 300 पर्यंत व्हेरिएशन झालं तरी देखील आपली माळ टिकली पाहिजे म्हणून मॅक्झिमम व्होल्टेज आपण 300 कन्सिडर करून आपण डिझाईन करूया. व्होल्टेज 230 आलं कमी आलं बल्ब थोडासा डिम पेटेल परंतु त्याच्यामुळे आपल्या डेकोरेशनवर काही इफेक्ट होणार नाही. त्यामुळं आपण धरताना मॅक्झिमम व्होल्टेज या माळेला देणार आहे ते 300 व्होल्ट देणार आहे असं धरलं. आणि मग ही माळ आपण जी तयार करायची आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे बल्ब म्हणजे 6 व्होल्टचेच पण बरेच बल्ब असणार आहेत. आता हे नक्की किती बल्ब आपल्याला एकत्रित जोडायचे आहेत की ज्याच्यामुळं ही माळेला आपण इथं 230 व्होल्ट देऊ शकणार आहे. ओके, तर पहा ह्याला 6 व्होल्ट लागलं, ह्याला 6 लागलं, ह्याला 6 लागलं, अशा पद्धतीनं प्रत्येकाला 6 द्यायचे आणि आपल्याला पोचायचं कितीपर्यंत 300 पर्यंत. म्हणजे साधं सूत्र वापरा तुम्ही की 300 व्होल्ट भागिले 6 करा तर तुम्हाला किती बल्ब लागणार आहेत हे कळेल. तर 6 एके 6 6 पंचे 30 म्हणजे 50 बल्ब जर तुम्ही सिरीजमध्ये जोडले तर ॲटोमॅटिकली तुमची माळ तयार होणार आहे. अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि बल्ब जोडले जातात. इथं आपण काय करणार आहे फक्त एक समजा फेज असेल ते इथं घेणार आहे आणि
ती पहिल्या बल्बच्या पहिल्या टोकाला जोडली, नंतर या बल्बचं दुसरं टोक याच्या पहिल्या टोकाला, अशा पद्धतीनं जोडत जायचं आणि शेवटचं टोक जे आहे तिथनं वायर परत फिरवायची, ती आपण इथं 230च्या सप्लायला देण्यासाठी न्यूट्रलसाठी इथं परत आणायची. मग बरेच जण काय करतात, तर या बाजूनं हा बल्ब असा लावत गेलो आपण की नंतर जी फिरवायची माळ ती सुद्धा अशी गुंडळं तिथनं आणतात एकत्र आणि या दोन वायर तयार करतात इथं. म्हणजे ही सुट्टी राहण्यापेक्षा याच्याबरोबरच व्रॅपिंग करत आणायचं, गुंडळत आणायची, म्हणजे ती त्याच्याबरोबरच राहील. लक्षात. प्रत्यक्षात हे टोक या बल्बला इथं जोडलेलं नसतं, तर ते शेवटच्या बल्बला जोडलेलं असतं. लक्षात. तर अशा पद्धतीनं आता आपण इथं 6 व्होल्टचे बल्ब आहेत आणि 300 व्होल्टवर वर्क करण्यासाठी केलेलं आहे. अशा पद्धतीने LED बल्बची माळा तुम्हाला करायची असतील तरी तुम्ही करू शकता. फक्त काय करणार आहे तुम्ही, 300 व्होल्ट हे घ्यायचं टेंटेटिव्ह आणि 6च्या ऐवजी 2 व्होल्टचा बल्ब असेल तर डिवाइड करा, 3 असेल तर डिवाइड करा, 4 असेल तर डिवाइड करा. त्या पद्धतीनं तुम्हाला ते करता येईल. याच्यात थोडी मॉडिफिकेशन्स LED बल्बला करतात, कारण त्याचं PIV रेटिंगचा विचार करून तो एक भाग आपल्याला पाहावा लागतो. ओके. पण फिलामेंट बल्बसाठी हेच टेक्निक पूर्णपणे वापरलं जातं की एकूण बल्ब जेवढे पाहिजेत तेवढे घ्यायचे आणि सिरीजमध्ये आणि त्या पद्धतीने जोडायचं. ज्यावेळेला बल्ब या माळेचा एखादा बल्ब खराब होतो त्यावेळेला आपण काय करतो, हे शॉर्ट करतो. पण एक लक्षात ठेवायचं की हे शॉर्ट केलं आपण तर सिरीज सर्किटचा करंट आपण वाढवणार आहे, प्रत्येक बल्बवर मिळणारं व्होल्टेज वाढणार आहे. तर इथं आता आपण जर पाहिलं तर साधारणतः 240 जर असतं व्होल्टेज भागिले 6 चौक 40, तर 40 बल्बसुद्धा पेलणार आहेत, बरोबर. परंतु 50 बल्बची माळ केली, थोडी डीम पेटेल, हा भाग आपला झाला, काय प्रॉब्लेम येणार नाही. पण 50 बल्बची माळ केल्यामध्ये त्याच्यामध्ये जर बल्ब जायला लागले तर असे किती बल्ब गेले तरी तुम्ही ती माळ वापरू शकाल. तर 40 पर्यंत तुम्ही कमी झालात तरी एक बार म्हणजे 2, 3, 4 बल्ब गेले तर तुम्हाला चालू शकेल. पण त्याच्यापेक्षा जास्त जर बल्ब जायला लागले तर लक्षात घ्यायचं की या सर्किटचा करंट खूप वाढतोय त्या बल्बच्या कॅपॅसिटीपेक्षा आणि त्यामुळे तुमचे जास्तीत जास्त बल्ब खराब होणार आहेत. त्यामुळे आपण बल्ब रिप्लेस करताना म्हणजे किंवा हे शॉर्ट करताना एखादा बल्ब गेला की त्याची जागा शॉर्ट करून टाकणे, त्याच्यावर रिप्लेस केला तर नो प्रॉब्लेम. पण तो जर शॉर्ट करायचा झाला तर तुम्ही एका 50च्या माळ्यामध्ये 3-4 बल्बपर्यंत बल्ब काय करा, पाहिजे तर शॉर्ट करा, परंतु त्याच्यापेक्षा जास्त शॉर्ट करू नका, कारण ते इतर बल्बवर परिणाम करतील आणि ते इतर बल्ब पण तुमचे जास्त प्रमाणात खराब होतील. ओके. मला वाटतं सिरीज सर्किटचे गुणधर्म आणि त्याचा उपयोग हा पाठ तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कळला असेल. आणि या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.